इयत्ता 6वीला असताना भूगोलाच्या शिक्षकांनी सांगितलेली ही गोष्ट. साल 1989. शिक्षकांचे एक मित्र होते माधवराव. ते रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून काम करत असत. नुकतीच त्यांची नवीन जागेवर बदली झाली होती. सुट्टी संपवून ते कामावर रुजू झाले होते. सोमवारची ती रात्र. आज त्यांना रात्रीची ट्रेन चालवायची होती. नेहमीची सवय असल्यामुळे त्यांना विशेष असे काही वाटत नव्हते. त्यांच्यासोबत एक त्यांचे सहकारी होते, अशोक. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दोघे सोबत मालगाडीच्या इंजिन रूममध्ये गेले. ट्रेनचा हॉर्न वाजला. आणि ट्रेन फलाटावरून मंद वेगात सुरू झाली. ती मालगाडी असल्यामुळे बरेच डबे जोडलेले होते. वास्को द गामा स्टेशनवरून ट्रेन निघाली आणि आता त्यांना सकाळपर्यंत ट्रेन चालवायची होती. मालगाडीने आता चांगलाच वेग धरला होता. एक तासभर उलटून गेला होता. घनदाट जंगलातून ती मालगाडी चालत होती. वारा सुटला होता. मध्येच ट्रेनचा हॉर्न वाजत होता. समोर फक्त इंजिनाच्या दिव्याचा प्रकाश पडत होता आणि धडधडत ट्रेन चालली होती. इंजिनाच्या प्रकाशात अंधाराला कापत मालगाडी पुढे जात होती. आजूबाजूच्या जंगलात भयान शांतता होती. त्या शांततेला जणू काही एक आव्हान देत होती. अचानक लोको पायलट अशोक यांना समोर काहीतरी संशयास्पद दिसू लागले. अशोक म्हणाले, माधवराव, हे समोर पाहिलेस का? इथं काहीतरी विचित्र आहे. माधवराव, काय विचित्र आहे? तुला काय दिसतंय का? मी असं ऐकले की हा रूट झपाटलेला आहे. माधवराव हसून, तू हॉरर मूवी पाहिला आहेस का एखादा? तू विश्वास करतोस या गोष्टींवर? ट्रेन पुढे जात असते आणि ट्रेनने आता ट्रॅक बदललेला होता. धुके असल्यामुळे समोर ट्रॅक दुरसट दिसत होता. समोर एक पांढऱ्या रंगाची आकृती दिसत होती. ट्रेन थोडी पुढे गेल्यावर ती आकृती स्पष्ट दिसू लागली. पांढऱ्या साडीत एक स्त्री त्या ट्रॅकच्या मधून चालत होती. माधवराव ओरडून, हॉर्न प्लीज. अशोक, मी हॉर्न वाजवत आहे पण ती जात नाही. वारंवार हॉर्न वाजवून देखील ती स्त्री पुढे चालतच जात होती. माधवराव, या बाईला आता वाचवता येणार नाही आणि आपण ट्रेन थांबवू शकत नाही. ट्रेन अगदी त्या स्त्रीजवळ पोहोचते. ती स्त्री चिरडली जाते आणि क्षणात ती आकृती दिसेनाशी. माधवराव आणि अशोक रसकून एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभर त्यांना काहीच समजलं नाही काय करावे. घाबरून ते असेच समोर पाहत असतात. ट्रॅकवर ट्रेन धावत असते. माधवराव, जे झाले ते फार वाईट झाले. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. लोको पायलट अशोक, हो खरं आहे. त्या महिलेला आत्महत्याच करायची असेल. मालगाडीचा वेग थोडा कमी झाला होता. समोर पुन्हा ट्रॅकवर ती पांढरी आकृती दिसायला लागली. ती स्त्री पुन्हा ट्रॅकवर चालत असते. हे कसं काय शक्य आहे?
आता दोघे घाबरतात आणि त्यांना काय करावे सुचतच नाही. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. पुन्हा ट्रेनचा हॉर्न वाजतो. पण ती स्त्री चालतच असते ट्रॅकवर. माधवराव काही न बोलता समोर ती आकृती अजून जवळ येते आणि पालटून पाहते. तेवढ्यात ती पुन्हा ट्रेनच्या खाली चिरडली जाते. लोको पायलट अशोक खूपच घाबरलेला असतो. आता काही अंतर ट्रेन पुढे गेल्यावर, सर मी ट्रेन थांबवतो, ती पुन्हा समोर चालत आहे पहा ट्रॅकवर. माधवरावना आता थंड घाम सुटलेला होता ते पाहून. लहानपणी ऐकलेल्या भूतांच्या गोष्टी, पाहिलेले हॉरर सिनेमे आता त्यांना आठवत होते. डोक्यात असंख्य विचारांनी थैमान घातले होते. काही सुचतच नव्हते. सर आपण ट्रेन थांबवायला हवी. माधवराव नाही, आपण अशी ट्रेन थांबवू शकत नाही. तुम्हाला ट्रेन थांबवावी लागेल. माधवराव काही वेळ लागले की काय तुला? दोघांमध्ये वाद होतो आणि त्या वादाचे हाणामारीत रूपांतर होते. त्यांची भीषण लढाई होते आणि लोको पायलट अशोक चालत्या ट्रेनमधून खाली पडतात. इमर्जन्सी ब्रेक मारला जातो. माधवराव अंधारात इंजिनाच्या कॅबिनमधून उतरतात. लोको पायलट अशोक त्यांना कुठेही दिसत नाही. हातबल होऊन माधवराव एका दगडावर येऊन बसतात. अशोकने उडी का मारली? मी त्याचे का ऐकले नाही? आणि ती बाई, ती ट्रॅकवरून चालणारी स्त्री आता कुठे आहे? मालगाडीच्या गाडची शिटी ऐकू येते. आता ट्रेन स्टार्ट करावी लागेल. माधवराव केबिनमध्ये जाऊन ट्रेन स्टार्ट करतात आणि स्टेशन मास्टरला झालेल्या घटनेची हकीकत कळवतात. ट्रेन धावत असते. तसतसे माधवरावांचा चेहरा पडलेला असतो. त्यांना अनामिक भीतीने आता ग्रासले होते. आता पुढे कसे करायचे? अशोकने खाली उडी मारली तर तो दिसला का नाही कुठे? तेवढ्यात अचानक अशोक बाजूला प्रकट होतो. माधवराव शॉक होऊन अशोक तू कुठे होतास? तू उडी मारली होतीस ना, मग कसा आलास? अशोक जोरात हसला. सर्व समजेल तुम्हाला. पहा फक्त समोर. समोर ती पांढरी आकृती पुन्हा दिसू लागते. तीच स्त्री पुन्हा चालत असते ट्रॅकवर. आता माधवरावांच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्यांना आता दरारून घाम फुटला होता. समोरच्या काचेतून त्यांना आता स्वतःसारखा दिसणारा व्यक्ती ट्रॅकवर चालताना दिसत होता. नाही ते स्वतःच चालत असतात आणि क्षणात गायब. ट्रेनने त्यांना चिरडून टाकले असते. अशोक जोरात हसून आणि अचानक गंभीर होऊन, आता तुमची बारी. मी तर कधीच संपलो.
तुम्हाला वाचवण्यासाठी आलो होतो.